परिणामकारक असा त्यांनी आपल्याला उपदेश केला. गांधारीनं धृतराष्ट्रासाठी डोळ्यावर पट्टी बांधली होती, म्हणून तिच्या डोळ्यामध्ये शक्ती आली. आपण ज्या इंद्रियाचा संयम करतो त्या इंद्रियामध्ये शक्ती येते. याचं प्रत्यंतर आहे की बाबांनी अखंड मौनव्रत धारण केलेलं आहे, म्हणून त्यावेळेला ज्यावेळी ते बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आली मुखावाटा अमृत वचने. काही माणसं सांगण्यासाठी जगतात आणि काही माणसं वागण्यासाठी जगतात. बाबांचं जीवन सांगण्यासाठी नाही, तैसे संत जगी क्रिया करूनी जावी त्या अंगी. म्हणून श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणची होवनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. असं बाबांचं जीवन आहे. परमपूज्य जनार्दन स्वामींच्या पश्चात या सगळ्या एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी बाबा करतायत, आणि तेही न बोलता, बरं का, न बोलता करतायत आणि एवढा व्याप सांभाळतायत. म्हणून आम्ही जेव्हा कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आलो तेव्हा गंगापूरला आम्हाला दत्ताश्रमामध्ये तिकडून निरोप आला, इथं या, आम्ही सगळी व्यवस्था करतो. पण बाबांनी आपल्या सागर महाराजांना सांगितलं की आम्ही या ठिकाणी तुम्ही येणार आहात, म्हणून आम्ही बाकीचे कार्यक्रम बंद केले आहेत, त्यामुळे तुम्ही इथंच यावं. त्यांच्या आदेशानं आपण महिनाभर आनंदात राहिलो आणि या आश्रमाने काय काय सेवा केल्या तर सांगायला नको. काय काय केल्या, काय केलं नाही सांगा. सर्व व्यवस्था आपली केली आणि आश्रमामध्ये जे येईल ते दूध येऊ द्या, भाजी येऊ द्या, काही येऊ द्या, आंबे येऊ द्या, सगळीकडे पाठवले. म्हणून आम्ही त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही, पण शिष्टाचार म्हणून बाबांचं थोडंसं अल्पसं पूजन होईल. आपले वारकऱ्यातले निष्ठावंत वारकरी बिशबवा यांनी परमपूज्य बाबांचं संत पूजन करावं अशी त्याला विनंती. रामकृष्ण. हवं ते पुरेपूर सहकार्य केलं. कर्मचारी वृंदांमध्ये जे उपस्थित आहेत त्यांनी सन्मान घेण्यासाठी स्टेजकडे यायचं आहे. सर्वांना विनंती. रामकृष्ण हरी. यानंतर हरिपाठ होईल 7 ते 9. यावेळी हरिभक्तीपर्यंत देवेंद्र महाराज निढाळकर यांचं कीर्तन होईल. लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायाने लंगडा. लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायाने लंगडा. देवाचा देव बाई ठकडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा.
महाराज की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. धन्यवाद.